गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली यूजचे सर्रास बोलली जाणारी सेंटेन्स कव्हर करणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. द फर्स्ट सेंटेन्स इज पिण्यासाठी काहीही शिल्लक नाही. नेहमी बोलतो. याला तुम्ही इंग्लिशमध्ये बोला नथिंग लेफ्ट टू ड्रिंक. नथिंग लेफ्ट टू ड्रिंक. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त आहे. Everyone is busy with their work. Everyone is busy with their work. किंवा आता हेच सेंटेन्स आहे की प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त आहे. मी इथं प्रत्येकजण घेतलं. प्रत्येकजणच्या ऐवजी तुम्ही इथे ती बिझी आहे किंवा तो बिझी आहे असं घेऊन बोलू शकता. तुझे केस पांढरे झाले आहेत. Your hair has turned grey. Your hair has turned grey. हीच वेळ आहे नवीन सुरुवात करण्याची. बऱ्याचदा आपण म्हणतो आता हीच वेळ आहे नवीन सुरुवात करण्याची. तसंच सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये बोला इट्स टाइम टू मेक अ न्यू बिगिनिंग. इट्स टाइम टू मेक अ न्यू बिगिनिंग. न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात. मी माझ्या आवडीचा ड्रेस खरेदी करू शकले. आय कुड बाय माय फेवरेट ड्रेस. I could buy my favorite dress. मी आता तीच व्यक्ती नाही आहे किंवा मी आता पहिल्यासारखी नाही आहे. बऱ्याचदा मराठीमध्ये सेंटेन्स हे बोललं जातं की आता मी पहिल्यासारखी नाही आहे अशा प्रकारे. याला इंग्लिशमध्ये बोला आय एम नॉट द सेम पर्सन एनीमोर. आय एम नॉट द सेम पर्सन एनीमोर. म्हणजे मी आता पहिल्यासारखी राहिली नाही आहे किंवा पहिल्यासारखी नाही आहे. तुम्ही क्षुल्लक मुद्द्यावर भांडतात. म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या कारणाने भांडतात किंवा क्षुल्लक मुद्द्यावर भांडतात. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. यू फाईट ओव्हर पिटी इश्यूज. यू फाईट ओव्हर पिटी इश्यूज. घर खूप नीटनेटकं आणि स्वच्छ वाटत आहे किंवा घर खूप साफ आणि स्वच्छ दिसतंय. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. कन्फ्यूज होऊ नका. दोन्हीचाही सेन्स काय निघतोय ते बघायचं आहे आणि तसं सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे. दोन्ही सेंटेन्स असतील तर तुम्ही इंग्लिशमध्ये अशा प्रकारे बोला द हाऊस लुक्स व्हेरी नीट अँड क्लीन. द हाऊस लुक्स व्हेरी नीट अँड क्लीन. दोन्हीसाठीही बोलू शकता. आज घरात खूप शांती आहे. इट्स व्हेरी पीसफुल ॲट होम टुडे. इट्स व्हेरी पीसफुल ॲट होम टुडे. तो येणार आहे म्हणजे येणार आहे. बऱ्याचदा हे सेंटेन्स बोललं जातं. इंग्लिशमध्ये बोला ही विल कम फॉर शुअर. ही विल कम फॉर शुअर किंवा ही विल कम डेफिनेटली किंवा डेफिनेटली ही विल कम. कशाही प्रकारे तिन्ही प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. तुला त्रास होत आहे का? आर यू फेसिंग ट्रबल. आर यू फेसिंग ट्रबल. मला जास्त वेळ लागणार नाही. आय वोंट टेक लॉंग. आय वोंट टेक लॉंग म्हणजे मला जास्त वेळ लागणार नाही. आज सगळे लवकर उठले. एव्हरीवन वोक अप अर्ली टुडे. एव्हरीवन वोक अप अर्ली टुडे. स्वयंपाकघरात अजून खूप काम बाकी आहे. बऱ्याचदा काय होतं घरातल्या ज्या होममेकर आहेत त्या हे सेंटेन्स बोलतात की स्वयंपाकघरात अजून खूप काम बाकी आहे. आजपासून इंग्लिशमध्ये बोला देअर इज स्टील अ लॉट ऑफ वर्क लेफ्ट इन द किचन. देअर इज स्टील अ लॉट ऑफ वर्क लेफ्ट इन द किचन. सर्वजण आता झोपायला गेली आहेत. एव्हरीवन हॅज गॉन टू स्लीप नाव. एव्हरीवन हॅज गॉन टू स्लीप नाव किंवा नाव एव्हरीवन हॅज गॉन टू स्लीप. अशाही प्रकारे याला बोलू शकता. गाईज ही सगळी सेंटेन्स आहेत ती आपण डेली यूजमध्ये सर्रास बोलतो. तीच सेंटेन्स मी या व्हिडिओमध्ये कवर केली आहेत. सेंटेन्स नक्की तोंडपाठ करा जेणेकरून तुम्ही डेली यूजमध्ये हे सेंटेन्स इझिली बोलू शकाल. आजी मला एक गोष्ट सांगत आहे. आजी म्हणजे कोण? ग्रँडमदर. आता ही आजी आहे तर सिंपल आपण ग्रँडमदरला ग्रँडमा पण असं बोलतो.
इंग्लिशमध्ये बोला, ग्रँडमा इज टेलिंग मी अ स्टोरी. ग्रँडमा इज टेलिंग मी अ स्टोरी. मम्मीचा मूड आज खराब होता. द मम्मी वॉज इन अ बॅड मूड. द मम्मी वॉज इन अ बॅड मूड. आता इथे आपण मम्मी घेतला आहे, इथे टीचर घेऊ शकता. द टीचर वॉज इन अ बॅड मूड, किंवा ते लोक आज खराब मूडमध्ये होते. दे वर इन अ बॅड मूड. अशा प्रकारे सध्या सर्व काही वेगाने घडत आहे, किंवा सध्या सर्व काही खूप लवकर लवकर घडत आहे, असंही सेंटेन्स असू शकतं. इंग्लिशमध्ये बोला, एव्हरीथिंग इज हॅपनिंग सो फास्ट राईट नाव. एव्हरीथिंग इज हॅपनिंग सो फास्ट राईट नाव, किंवा राईट नाव एव्हरीथिंग इज हॅपनिंग सो फास्ट. जेही सेंटेन्स बोलायला तुम्हाला इझी जाईल ते सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे. 1 मिनिट मी येत आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो, 1 मिनिट मी येत आहे. तसंच सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये बोला, कमिंग इन अ मिनिट. कमिंग इन अ मिनिट, किंवा वेट आय एम कमिंग, असंही याला तुम्ही बोलू शकता. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकतं. अ रॉंग डिसिजन कॅन डू हार्म. अ रॉंग डिसिजन कॅन डू हार्म. हार्म म्हणजे काय? इजा होणे किंवा नुकसान होणे, अशा प्रकारे याचा तुम्ही यूज करू शकता. की हे काम आपण मिळून केलं पाहिजे, किंवा हे काम आपण एकत्र मिळून केलं पाहिजे, असंही सेंटेन्स असेल. इंग्लिशमध्ये बोला, वी नीड टू डू धिस वर्क टुगेदर. वी नीड टू डू धिस वर्क टुगेदर. मी काहीच लपवत नाही. आय डिडंट हाईड एनिथिंग. आय डिडंट हाईड एनिथिंग. तू कधीच बदलणार नाही. यू विल नेवर चेंज. यू विल नेवर चेंज. मी माझ्याशी नाराज आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काहीतरी आपलं डिसिजन आहे ते चुकीचं वाटतं आणि आपण स्वतःशीच काय होतो, अपसेट होतो. इंग्लिशमध्ये याला बोला, आय एम अपसेट विथ माय सेल्फ. आय एम अपसेट विथ माय सेल्फ. तू एकदम तुझ्या आजीसारखी दिसतेस. यू लुक जस्ट लाईक युअर ग्रँडमा. यू लुक जस्ट लाईक युअर ग्रँडमा. आता इथे आपण ग्रँडमा आजीसारखी घेतला आहे. तू तुझ्या वडिलासारखी घेतेस, किंवा तू तुझ्या आईसारखी दिसतेस. अशा प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स काय करून चेंज करून बोलू शकता. मी त्याच्याशी खूप मोकळेपणाने बोलते. आय टॉक टू हिम व्हेरी ओपनली. आय टॉक टू हिम व्हेरी ओपनली. मी माझ्या समस्याबद्दल त्याच्याशी बोलते, किंवा मी माझ्या प्रॉब्लेमबद्दल त्याच्याशी बोलते. आय टॉक टू हिम अबाउट माय प्रॉब्लेम्स. आय टॉक टू हिम अबाउट माय प्रॉब्लेम्स. हे काय केलं तू? व्हॉट हॅव यू डन दिस. व्हॉट हॅव यू डन दिस. तू डब्बा उघडा ठेवलास, किंवा तू डब्बा ओपन ठेवलास. यू लेफ्ट द बॉक्स ओपन. यू लेफ्ट द बॉक्स ओपन. आता इथे पण बघा, आपण इथे काय घेतलं की यू लेफ्ट द बॉक्स ओपन. इथं बऱ्याचदा असंहीच तुम्ही घेऊ शकता की तू फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवला, किंवा तू लिफ्ट उघडी ठेवली, किंवा तू विंडो उघडी ठेवली. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळं म्हणजे वस्तूची नावं घेऊन तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. मी तुला कधी निराश केलं आहे का? हॅव आय एव्हर लेट यू डाऊन. हॅव आय एव्हर लेट यू डाऊन म्हणजे मी तुला कधी निराश केलं आहे का? हॅव आय एव्हर लेट यू डाऊन. सिंपल आहे, तुम्ही बोलू शकता. लिहून घे, तो कधीच बदलणार नाही. लिहून घे, तो कधीच बदलणार नाही. सिंपल म्हणा याला इंग्लिशमध्ये, मार्क माय वर्ड्स ही विल नेवर चेंज. मार्क माय वर्ड्स ही विल नेवर चेंज. पुरे झालं, आता गप्प बसा, किंवा बस झालं, आता गप्प बसा. दोन्ही प्रकारे सेंटेन्स असू शकतं. त्याला इंग्लिशमध्ये म्हणा, इट इज इनफ नाव, कीप क्वाइट. इट इज इनफ नाव, कीप क्वाइट. माहिती झाल्यावर काय करणार, किंवा तुला कळल्यावर काय करणार. व्हॉट विल यू डू आफ्टर नोईंग. व्हॉट विल यू डू आफ्टर नोईंग. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल आणि यातले खूप सारे सेंटेन्स तुम्ही यूजसुद्धा करणार आहात.
व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करायचा आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.